शेगावचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचं विठुरायाचा जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आता आगमन झालेलं आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये याचं आगमन जे आहे ते आता या ठिकाणी झालेलं आहे। आपण जर दृश्यांच्या माध्यमातून बघितलं तर या ठिकाणी दोन ओळीमध्ये जे झेंडेकरी आहेत ते जात आहेत, त्यांच्या मागे जर आपण बघितलं तर टाळकरी जे आहेत ते जात आहेत आणि त्याच्या मागे संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती असते। या संपूर्ण पालखीमध्ये आपण बघू शकता की हे जे सुरक्षा रक्षक आहेत ते एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं या वारकऱ्यांना जाता यावं यासाठी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। अतिशय शुभ्र कपडे घालून या ठिकाणी हे वारकरी जे आहेत विठुनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 750 किलोमीटरचा प्रवास म्हणजे बुलढाणा जिल्हा ते सोलापूर जिल्हा अशा पद्धतीचं अंतर हे वारकरी जे आहेत ते पार करत असतात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषामध्ये हे जे वारकरी आहेत ते आता विठुरायाच्या पंढरीच्या दिशेने जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आज उळे गावी यांचा मुक्काम जो आहे तो पहिला सोलापूर जिल्ह्यातला मुक्काम यांचा असणार आहे आणि उद्या सकाळी जे आहेत ते सोलापूर शहरामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन जे आहे ते होणार आहे। त्यामुळे आपण बघू शकतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालं त्याचं स्वागत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आमदार या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचा त्या ठिकाणी शासकीय पद्धतीनं सत्कार जो आहे तो करण्यात आला। गजानन महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आपण बघू शकतोय की पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आणि आज आता या वारकऱ्यांना जे वेध लागले आहेत ते विठुनामाचे लागले आहेत, विठ्ठलाच्या दर्शनाचे लागले आहेत आणि काही दिवसांचा आणखी प्रवास आहे आणि आषाढीचा दिवस येईल आणि आषाढीचा दिवस म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीहून देखील मोठा असतो आणि त्याचीच आस जी आहे ती आता या ठिकाणी विठ्ठल भक्तांना या ठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।